नमस्कार सगळ्यांना. आज आहे 30 डिसेंबर. तर आता फक्त 2 ते 3 दिवस उरलेले आहेत. शेवटचे लाडक्या बहिणीचे जे पैशांचं वाटप आहे त्यात अंतिम टप्प्यात आलेलं आहे. आता महिना ह्या अखेरपर्यंत किंवा ह्या डिसेंबरच्या अखेरपर्यंत पैसे वाटप आता होणार आहे. 2च दिवस उरलेले आहेत, 30 आणि 31 डिसेंबर. ठीक आहे. त्यामुळे तुम्हाला पैसे आलेत का? आले नसतील तर तुम्ही कमेंटमध्ये सांगा. मी तुम्हाला काही कामं सांगणार आहेत. काय करायचं? तुम्हाला जर अजूनही पैसे आले नसतील तर तुम्हाला काय काम करायचं ते मी सांगणार आहे. तर व्हिडिओ पाहत राहा. तसेच आता नवीन वर्षात महिलांसाठी डबल गिफ्ट सरकारनं घोषित केलेलं आहे. ते काय असणार आहे ते पण सांगणार आहे. कारण खूप महत्त्वाचं असणार आहे ते. महिलांसाठी खूप महत्त्वाची घोषणा किंवा खूप चांगली एक नवीन योजना जी आहे ती सरकारने काढली आहे. ती योजना काय असणार आहे? त्यासाठी फॉर्म कुठे भरायचा? पात्रता काय असणार आहे? कोणत्या महिला फॉर्म भरू शकतात? ते सगळं मी तुम्हाला सांगणार आहे व्हिडिओमध्ये. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा. कुठेही मध्ये-मध्ये स्किप करू नका. कारण महत्त्वाचा व्हिडिओ हा आहे. ज्या महिलांना अजूनही पैसे नाही आले त्यांच्यासाठी खूप महत्त्वाचा व्हिडिओ ठरणार आहे. तसेच जी नवीन योजना म्हणजे सरकारने डबल गिफ्ट जे महिलांसाठी किंवा लाडक्या बहिणींसाठी काढलेलं आहे, ते काय आहे ते पण मी तुम्हाला सांगणार आहे. तर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब मात्र नक्की करा आणि ह्या व्हिडिओला जास्तीत जास्त महिलांपर्यंत पोहोचवा, जेणेकरून सगळ्या महिलांना नवीन योजनेविषयी माहिती कळेल आणि त्या पण त्यासाठी अप्लाय करू शकतात, जेणेकरून सगळ्या महिलांना योजनेचा फायदा होईल. ठीक आहे. आता बघा तुम्हाला पैसे आलेत का नाही ते मला कमेंटमध्ये सांगा. कारण आज आणि उद्या, कारण डिसेंबर अखेरपर्यंत डिसेंबरचे पैसे येणार होते. आता 2 दिवस राहिले आहेत डिसेंबरचे, 30 आणि 31 डिसेंबर. आज आणि उद्यामध्येच जे पैसे वाटप आहे ते होणार आहे. सगळ्या महिलांना सरसकट पैसे मिळणार आहेत. पण जर त्यात तुमचे काही प्रॉब्लेम्स असतील किंवा तुमच्याकडनं काही चूक झाली असेल तर मात्र तुम्हाला या टप्प्यात पैसे मिळणार नाहीत. तर ते रोखण्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे ते मी पुढे सांगणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक्स, शेअर करत राहा. बघा लाडकी बहीण योजनेचं देवेंद्र फडणवीस यांनी घोषणा केली होती किंवा आश्वासन दिलं होतं, की आम्ही डिसेंबर अखेरपर्यंत पूर्ण 6 हप्ते जे आहेत जुलैपासून डिसेंबरपर्यंतचे जे हप्ते आहेत ते आम्ही तुम्हाला देऊ. तर त्यांनी आश्वासन पूर्ण केलेलं आहे. मंगळवारपासून म्हणजे मागच्या मंगळवारपासून जे मागचे हप्ते होते महिलांचे जुलै ते नोव्हेंबरचे ते यायला चालू झाले. ज्यांचे बाकी होते हप्ते किंवा ज्यांचे नवीन फॉर्म भरले होते त्यांचे त्या अर्जांची छाननी होऊन त्यांना पैसे मिळाले. पण ज्यांचे डिसेंबरचे हप्ते राहिले होते त्यांना शुक्रवारपासून पैसे मिळायला चालू झाले. आता फक्त 2 दिवस उरले आहेत. त्या 2 दिवसात महिलांचे पैसे जे आहेत, पात्र महिलांचा पैसा खात्यात येणार आहेत. पण जर तुमच्याकडनं काही राहिलं असेल आधार सेडिंग वगैरे, तर मात्र तुम्हाला पैसे येणार नाहीत. ठीक आहे. तर तुम्हाला जर तसं व्हायला नको असं वाटत असेल, कारण जर आत्ता पैसे नाही आले, तर परत तुम्हाला जानेवारीचा जो हप्ता येईल नवीन वर्षात, त्याची वाट बघावी लागेल. तेव्हाच तुम्हाला मागचे पैसे येऊन जातील. ठीक आहे. त्यामुळे तुम्ही नक्की आधार सेटिंग चेक करून घ्या. तुमचं रेशन कार्ड अपडेट करून घ्या. आजच्या आज बँकेत जा. काही फरक पडत नाही डबल गेलं तरी. कारण पैशाचा प्रश्न आहे हा. तुम्हाला पैसे लवकरात लवकर मिळालेच पाहिजे. यासाठी जरी तुम्हाला माहिती असेल माझा आधार लिंक मी केलेला आहे मागच्या वेळेस किंवा काही असेल आणि तुम्हाला पैसे आले नसेल, तर मात्र नक्की आज बँकेत जाऊन चौकशी करा. आधार सेटिंग व्यवस्थित चेक करा. बँकेवाले म्हटले की आहे सेटिंग किंवा आहे तर काहीच प्रॉब्लेम नाही किंवा घरी बसल्या पण तुम्ही चेक करू शकता. त्याचा व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे, तो पाहू शकता तुम्ही. पण तुम्ही नक्की आज बँकेला व्हिजिट करा आणि तुमचं सोल्युशन काढा. ठीक आहे. हे झालं आता सगळा विषय. तरच तुम्हाला पैसे येतील असं 2 दिवसात. ठीक आहे. 2 दिवसातच पैसे येणार आहेत. हे 2 टप्पे राहिलेले आहेत फक्त. ठीक आहे. अंतिम टप्प्यात आलेला आहे वाटप. तर नेक्स्ट मंथ फक्त डायरेक्ट जानेवारीचा हप्ता नवीन वर्षातच तुम्हाला मिळून जाईल. तर डिसेंबरचे हप्ते आता याच टप्प्यात मिळून जातील. ठीक आहे. आता तुम्ही कमेंटमध्ये सांगा की तुम्हाला पैसे आलेत की नाही किंवा किती आलेत ते पण सांगा आणि अजून पण पैसे आले नसेल तर मला कमेंट करा. कारण तुम्ही आधी आधार सेटिंग चेक करा. ठीक आहे. आधार सेटिंग महत्त्वाचं आहे. त्यानुसारच सगळ्या गोष्टी होणार आहेत. ठीक आहे. तर आता पुढे बघूयात आपण जे डबल गिफ्ट म्हटलं होतं मी सरकारने दिलेलं आहे ते काय आहे त्याच्याविषयी मी सविस्तर माहिती जी आहे ते आता बघा सांगणार आहे बघा. लाडक्या बहिणीसाठी मोठी बातमी. आता घरकुल योजनेचाही लाभ मिळणार. तब्बल इतकी घरं मंजूर. आता लाडक्या बहिणीला ही घरकुल योजना जी आहे आता ती काय आहे घरकुल योजना ती आपण पाहणार आहोत आणि ती लाडक्या बहिणींना कशी मिळणार आहे ते पण मी तुम्हाला सविस्तर व्हिडिओमध्ये सांगणार आहे. ठीक आहे. व्हिडिओ पाहत राहा. महाराष्ट्र राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी त्यांच्या आरोग्य आणि पोषणामध्ये सुधारणा करणे आणि कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू करण्यात आली आहे. लाडकी बहीण योजना राज्यात खूप सुपरहिट ठरली. त्यामुळे महायुती सरकारला निवडणुकीत खूप मोठे जनमत पण राज्यातील जनतेने दिले आहे. ही जी योजना आहे ती खूप लोकप्रिय ठरली. त्याच्यामुळे याचा फायदा जो आहे तो महायुतीला त्याच्या निवडणुकीत खूप झाला. भरभरून वोटने ते निवडून आले. सगळ्यांना माहिती आहे ही गोष्ट. ठीक आहे. अधिवेशन संपल्यानंतर लाडकी बहीण योजनेत पात्र महिलांना डिसेंबरच्या 6व्या हप्ते जमा होण्यास सुरुवात पण झालेली आहे. आता या योजनेबद्दल आणखी एक मोठी नवीन अपडेट समोर आली आहे. लाडक्या बहिणीला आता ठीक आहे. लाडक्या बहिणीला आता घरकुल योजनेचा लाभ ठीक आहे. घरकुल योजना जी आहे तिचा पण लाभ आता मिळणार आहे. अशी बातमी समोर येतात. जाणून घेऊ याबद्दल सविस्तर माहिती. घरकुल योजना ज्या आहेत त्यात तुम्हाला घरं जे आहेत ते मंजूर होतात. ठीक आहे. ती घरं मिळतात असं आहे. ठीक आहे. तर ती लाडक्या बहिणीला पण कशी मिळणार ते पाहूयात आपण.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हिवाळी अधिवेशनात विधिमंडळात घोषणा केली होती की हिवाळी अधिवेशन संपल्यानंतर म्हणजे 24 डिसेंबरपासून लाडकी बहीण योजनेत सर्व पात्र 21 ते 65 वयोगटातील महिलांना लाडकी बहीण योजनेचा हप्ता मिळण्यास सुरुवात झालेली आहे. ज्या महिलांनी आधार कार्ड अपडेट केले नाही अशा महिलांना पण आधार कार्ड सेटिंग करून त्यांना लाडक्या बहिणीचा लाभ देणं सुरुवात होणार आहे. 24 डिसेंबरपासून जे हप्ते आहेत त्याला चालू झाले, सगळ्यांना माहिती आहे. तेव्हापासूनच पैसे चालू झालेत. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना पात्र झालेल्या राज्यातील 2,35,00,000 महिलांसाठी केंद्र सरकारने एक खूप मोठी घोषणा केली आहे. त्यामध्ये लाडक्या बहिणीला आता घरकुल योजनेच्या पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत लाभ मिळणार आहे. ठीक आहे. 13 लाखपेक्षा जास्त घराचा लाभ मिळणार आहे. तसेच 20 लाख घरे महाराष्ट्रासाठी मंजूर करण्यात आलेली आहेत. बघा, ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे. 13 लाखपेक्षा जास्त घराचा लाभ महिलांना मिळणार, म्हणजे 13 लाख महिलांना घरं मिळणार आहेत. तसेच 20 लाख घरे मंजूरही झालेली आहेत, असं महाराष्ट्रासाठी मंजूर झालेत असं त्यांचं म्हणणं आहे. अशी घोषणा केंद्रीय ग्रामविकास मंत्री शिवराज सिंग चौहान यांनी केली. म्हणजे आता महिलांना आर्थिक स्वावलंबनच नाही तर त्यांना घरं पण आता देण्याचं जे आश्वासन आहे ते या सरकारने केलेलं आहे. त्यांना घरं मिळणार आहेत. घरकुल आवास योजना, पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत हा लाभ जो आहे तो महिलांना मिळणार आहे. ठीक आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधान आवास योजनेमध्ये महाराष्ट्रासाठी 20 लाख घरे मंजूर केल्याबद्दल केंद्रीय मंत्री शिवराज सिंग चौहान यांचे अभिनंदन केले आहे. तसेच त्यांनी सांगितले की लाडकी बहिणीला पण या करांचा लाभ मिळणार आहे. ठीक आहे. म्हणजे जी ही योजना आहे ती केंद्राची आहे, म्हणजे पंतप्रधान आवास योजना आहे ती. तर ती त्या योजनेअंतर्गतच आपल्या महाराष्ट्रासाठी 20 लाख घरे उपलब्ध करून द्यावी अशी तरतूद आहे ती मंत्रिमंडळात करण्यात आली होती आपल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याद्वारे. तर ती आता मंजूर पण झालेली आहे. ठीक आहे. मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की यावर्षी गरीब लोकांसाठी 20 लाख घरे पंतप्रधान आवास योजनेमध्ये केंद्र सरकारने महाराष्ट्रासाठी मंजूर केले आहेत. यामध्ये गरीब लोकांना त्यांच्या स्वप्नाचं घर बांधण्यास मदत होणार आहे. ठीक आहे. म्हणजे जे स्वप्नातली म्हणजे जे घरं आहेत, गरीब लोकांना घरं देण्याचं जे काम आहे ते आपलं सरकार करत आहे. तसेच ही जी योजना आहे ती पंतप्रधानांनी काढली होती. त्या योजनेअंतर्गत महाराष्ट्रासाठी स्वतः 20 लाखाची तरतूद किंवा 20 लाख घरांसाठी मागणी केलेली आहे आपल्या मुख्यमंत्र्यांनी. ठीक आहे. त्यामुळे आता ही जी घरे आहेत ती लाडक्या बहिणीला पण मिळणार आहेत. त्याचे काही निकष आहेत, काही पात्रता आहेत ते मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. आजच व्हिडिओ येईल माझा. तर तुम्ही कमेंट करा. जास्तीत जास्त कमेंट केलं तरच मी व्हिडिओ टाकेल. जर तुम्हाला खरंच पाहिजे असेल, ठीक आहे, पात्रता काय आहे किंवा कसं अप्लाय करायचं, ह्या 2 गोष्टी यासाठी मी एक वेगळा व्हिडिओ बनवणार आहे एकदम स्पेशल. त्यासाठी व्यवस्थित मी तुम्हाला सांगणार आहे स्टेप बाय स्टेप कसं काय करायचं, पात्रता काय असणार आहे, कोणाकोणाला घरं मिळतील, ज्या लाडक्या बहिणी आहेत त्यांना काय करायचं आहे. ठीक आहे. ते सगळं सांगणार. फक्त कमेंट करा. जास्त कमेंट येतील तेव्हाच मी व्हिडिओ टाकेल. ठीक आहे. कमेंट नाही आल्या तर मी उद्यापर्यंत वाट बघेल, उद्या व्हिडिओ टाकेल. ठीक आहे. पण तुम्ही कमेंट करा. तुम्हाला जर व्हिडिओ हवा असेल तर पात्रता वगैरे काय आहे, तुम्ही मला कमेंट करा की पात्रता काय आहे, व्हिडिओ बनवा फक्त एवढंच. मग मी लगेचच व्हिडिओ बनवून जास्तीत जास्त कमेंट करा. जेवढं जास्तीत जास्त कमेंट तेवढा लवकर मी व्हिडिओ टाकेल. ठीक आहे. तर नक्कीच तुम्ही अप्लाय करा त्यासाठी, कारण घरकुल योजना खूप महत्त्वाची आहे. स्वप्नातली घरं जी आहेत ती तुम्हाला मिळणार आहेत. ठीक आहे. तर मला कमेंट नक्की करा आणि नक्की कमेंट करा की लाडक्या बहिणीला पैसे आलेत का नाही त्याची एक कमेंट, आणि तुम्हाला व्हिडिओ हवा असेल पुढचा घरकुल योजनेसाठी पात्रता आणि अर्ज कुठं करायचा यासाठी व्हिडिओ हवा असेल तर नक्कीच भरभर कमेंट करा. पटापट कमेंट करा. जेवढा जास्त कमेंट पटकन येतील, लवकर येतील, तेवढा लवकर व्हिडिओ येईल. ठीक आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. धन्यवाद.